शिवाजी विद्यापीठांतर्गत 2 वर्षाच्या बीएडसाठी प्रथम वर्ष द्वितीय सत्रामधला कोर्स नंबर 4 लर्निंग अँड टीचिंग अध्ययन आणि अध्यापन यामध्ये आज आपण पहिलं युनिट बघणार आहोत। सर्वप्रथम मी त्याचा पहिल्यांदा इंग्लिश आणि मराठी सिलेबस सांगते आणि मग त्याच्याविषयी माहिती आपण जाणून घेऊया। युनिट नंबर 1 अंडरस्टँडिंग लर्निंग याला 8 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे। ए मीनिंग नेचर अँड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग, बी प्रोसेस ऑफ लर्निंग लर्निंग कर्व, सी ट्रान्सफर ऑफ लर्निंग मीनिंग अँड टाइप्स अँड डी ब्रेन बेस्ड लर्निंग कन्सेप्ट। याचं मराठीमध्ये अनुवाद अध्ययनाचे आकलन। अध्ययन म्हणजे काय, त्याचा अर्थ, स्वरूप आणि वैशिष्ट्ये। ब अध्ययन प्रक्रिया, अध्ययन वक्र। क अध्ययन संक्रमण, अध्ययन संक्रमणाचा अर्थ आणि प्रकार। आणि ड मेंदू आधारित अध्ययन, संकल्पना आणि तत्व। एवढे 4 मुद्दे या अध्ययन अध्यापन प्रकरणामध्ये अंडरस्टँडिंग लर्निंग या टॉपिकमध्ये आपण अभ्यासणार आहोत। शिक्षण आणि अध्ययन या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत, परंतु यामध्ये शिक्षणाची व्याप्ती अधिक असून शिक्षण म्हणजे अभिव्यक्ती होय। शिक्षण म्हणजे विकास, शिक्षण म्हणजे सुसंस्कार। यासाठी वर आपण सर्वप्रथम सूचित केले की शिक्षण हा शब्द व्यापक अर्थाने वापरला जातो। अध्ययन या शब्दाची व्याप्ती मर्यादित राहते। उदाहरणार्थ, एखादा व्यक्ती किंवा विद्यार्थी चित्र काढण्याचे कौशल्य प्राप्त करतो त्याला शिक्षण म्हणत नाहीत, त्याला अध्ययन असे म्हणतात। थोडक्यात काय, कोणत्याही प्रकारचे कौशल्य संपादित करणे ही अध्ययनाची उदाहरणे आहेत। मग शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षण म्हणजे माणसाचा सर्वांगीण विकास घडून येणे, मूल्यांची जोपासना करणे, माणसाने स्वतःमध्ये सद्गुण संपादित करणे। शिक्षण म्हणजे घोकंपट्टी किंवा पोपटपंची नव्हे। शैक्षणिक मानसशास्त्रात अध्ययन प्रक्रिया ही केंद्रस्थानी असल्यामुळे अध्ययनार्थी आणि अध्यापक या दोघांच्याही दृष्टीने महत्वाची आहे। कारण अध्ययन जसे शाळेत घडते तसे ते शाळेबाहेरही घडते। या प्रक्रियेशी शिक्षकांचा अत्यंत जवळचा संबंध आहे। यामध्ये अध्ययनार्थी शिकतो म्हणजे नेमका काय करतो, कसा शिकतो, त्याचे अध्ययन कसे घडते, त्याच्या अध्ययनावर कोणत्या घटकांचा परिणाम होतो, त्यासाठी तो अध्ययनाच्या कोणकोणत्या पद्धती वापरतो, अध्ययनाच्या विविध पद्धती कोणत्या, उपपत्ती कोणत्या, त्याची वैशिष्ट्ये कोणती, अध्ययनावर नियंत्रण करणारे घटक कोणते, या सर्व बाबींचा अध्ययन प्रक्रियेमध्ये विचार करावा लागतो। त्यामुळे या ठिकाणी अध्ययन प्रक्रियेविषयी जाणून घेणे महत्वाचे आहे। शिक्षण हे विकसनशील असून त्याद्वारे व्यक्तीचा बौद्धिक, शारीरिक, भावनिक असा 3 पातळ्यांवर विकास घडून येत असतो। शिक्षण या शब्दाची व्याप्ती अध्ययन या शब्दापेक्षा मोठी आहे, व्यापक आहे। अध्ययनाचा समावेश शिक्षणात होतो। अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय। अध्ययन म्हणजे काय, तर अध्ययन म्हणजे वर्तनातील कायमस्वरूपी घडून येणारा अपेक्षित बदल होय। अध्ययन प्रक्रियेत अनुभव घेण्याच्या व त्या अनुभवातून वर्तन सुधारण्याच्या प्रक्रियेला विशेष महत्व आहे। अध्ययनामध्ये भाषिक, संकल्पनात्मक, भावात्मक, क्रियात्मक या सर्वांचा समावेश होतो। त्यामुळे अध्ययन ही प्रक्रिया बहुअंगी, विविध अंगी अशी आहे। यानंतरचा आपण मुद्दा बघूया, अध्ययनाच्या व्याख्या। नंबर 1 लर्निंग इज दॅट ऍक्टिव्हिटी बाय व्हर्च्यू ऑफ विच वी ऑर्गनाइज आउट रिस्पॉन्स विथ न्यू सिच्युएशन। ही गॅरेट यांनी व्याख्या केलेली आहे आणि या व्याख्येचा अर्थ आपल्याला असा सांगता येतो की नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन ज्या कृतीमुळे आपण करू शकतो ती कृती म्हणजे अध्ययन होय। 2 लर्निंग इन्व्हॉल्व्स द ऍक्विजिशन ऑफ हॅबिट्स, नॉलेज अँड ऍटिट्यूड्स। क्रो अँड क्रो यांची ही व्याख्या आहे। अध्ययन म्हणजे वर्तन बदलाऐवजी सवयी, ज्ञान व वृत्ती यांच्या संपादनावर भर देणे। नंबर 3 लर्निंग इज द मॉडिफिकेशन इन बोथ बिहेवियर अँड द वे ऑफ परसिव्हिंग। मर्फी यांनी ही व्याख्या केलेली आहे। अध्ययन हा वर्तन बदल खरा, पण त्याबरोबर पाहण्यातला किंवा आकलनातल्या दृष्टींचा किंवा दृष्टिकोनाची त्यात समावेश असतो।
थोडक्यात सांगायचे झाल्यास मर्फी यांनी अवबोधाचा समावेश अध्ययनात केलेला आहे. या व्याख्येवर समष्टीवादी विचारवंतांचा प्रभाव अधिक असल्याचं आपल्याला दिसून येतं. नंबर 4, अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल होय. नंबर 5, भोवतालच्या वातावरणाशी समायोजन करण्याची कुवत म्हणजे अध्ययन होय. नंबर 6, अध्ययन म्हणजे वर्तनातील बदल, यामध्ये धनात्मक बदलाबरोबर ऋणात्मक बदलाचाही समावेश होतो. नंबर 7, व्यक्तीच्या वर्तनात घडलेला सुधारणात्मक बदल म्हणजे अध्ययन होय. आणि शेवटची व्याख्या आहे, सभोवतालच्या वातावरणाला अनुलक्षून जाणीवपूर्वक स्वतःच्या वर्तनात घडवून आणलेले टिकाऊ स्वरूपाचे बदल होण्याची प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय. अशी सर्वसमावेशक व्याख्या अध्ययनाची केलेली आहे. या ठिकाणी आपण अध्ययनाच्या व्याख्या सविस्तरपणे समजून घेतल्या. याचं प्रमुख कारण म्हणजे एमसीक्यू मध्ये तुम्हाला व्याख्याही विचारल्या जातात. काही वेळेला कोणी व्याख्या केलेली आहे त्याचं नाव विचारलं जातं, म्हणून आपण सर्व व्याख्यांचा उहापोह या ठिकाणी केलेला आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो नेचर ऑफ लर्निंग, अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप. आपल्या वर्तनात घडलेला टिकाऊ स्वरूपाचा सुधारणात्मक बदल म्हणजे अध्ययन होय. अध्ययनाची ही व्याख्या लक्षात घेतल्यानंतर वर्तन बदलाची प्रक्रिया कशी चालते हा प्रश्न साहजिकच उद्भवतो. वर्तन बदल प्रक्रिया जाणून घ्यायची म्हणजेच अध्ययन प्रक्रियेचे विश्लेषण किंवा पृथक्करण करायचे. हे पृथक्करण केले की अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप स्पष्ट होण्यास मदत होते. नंबर 1, उद्दिष्ट किंवा गोल. आपल्या अध्यापनामागे काही ना काहीतरी हेतू किंवा उद्देश असतोच, म्हणून अध्ययन ही उद्दिष्टाधिष्ठित प्रक्रिया आहे. एखादे साध्य गाठण्यासाठी प्रत्येक व्यक्ती शिकत असते. अध्ययन विनाकारण घडत नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काही ना काही व्यक्ती या क्रिया करतच असते व त्या क्रियांमधून आपण शिकतच असतो. उदाहरणार्थ, तहान लागली की पाणी पिणे, भूक लागली की जेवणे, चालणे, बोलणे, बसणे, उठणे, धावणे, पोहणे, लिहिणे, वाचणे, सायकल चालविणे अशा अनंत क्रिया आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत करत असतो. या प्रत्येक गोष्टी करण्यामागे आपला काहीतरी हेतू असतो. अध्ययनाचा हेतू जितका स्पष्ट तितके अध्ययन व्यवस्थित व पद्धतशीर होण्यास मदत होते. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही ध्येयाप्रत जाणारी प्रक्रिया आहे. या ठिकाणी आकृतीच्या सहाय्याने आपल्याला असं सांगता येईल की सरळ एक बाण काढला आणि त्या बाणाच्या टोकावर जर आपण गोल केला तर ते आपलं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाप्रत जाण्याच्या मार्गावरती अध्ययनाचे अनेक टप्पे असतात. म्हणजे अध्ययन 1, अध्ययन 2, अध्ययन 3, अध्ययन 4 असं वेगवेगळ्या प्रकारचं, वेगवेगळ्या विषयांचं, वेगवेगळ्या बाबतीतलं अध्ययन आपण करतच असतो. आणि हे अध्ययन उद्दिष्टाधिष्ठित किंवा ध्येयाधिष्ठित असतं. नंबर 2, प्रेरणा. यालाच इंग्रजीमध्ये मोटिवेशन असं म्हणतात. अध्ययनार्थींच्या वर्तनाला योग्य वळण लावण्यासाठी विविध प्रकारच्या प्रेरणा शक्तींचा अभ्यास करणे आवश्यक असते. प्रेरणा शक्तींचा स्पष्टपणे बोध झाला की त्यांचा जास्तीत जास्त उपयोग करून वर्तन नियंत्रित करता येते. साध्य गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करावयास लावणाऱ्या आणि वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तींचे मिश्रण म्हणजे प्रेरणा होय. लिंडस्ले यांनी ही व्याख्या केलेली आहे. प्रेरणेची वैशिष्ट्ये. नंबर 1, वर्तन पूर्ण होईपर्यंत प्रेरणा कार्यरत असते. नंबर 2, प्रेरणेमुळे विशिष्ट गोष्टींची निवड होते. नंबर 3, प्रेरणेत सातत्य असते. नंबर 4, मानवी वर्तनाला दिशा देण्याचे सामर्थ्य असते. नंबर 5, शारीरिक व मानसिक समतोल साधणे हा प्रेरणेचा हेतू असतो. आणि शेवटचं वैशिष्ट्य आहे, प्रेरणा एकच असली तरी व्यक्तिभिन्नतेमुळे वर्तनात विविधता आढळते. अशा या प्रेरणेचं एक चक्र आहे. ही प्रेरणा गरजेतून निर्माण होते आणि गरज निर्माण झाली की व्यक्ती अस्वस्थ होते आणि अस्वस्थ झाली की त्याच्यासाठी ती प्रयत्न करायला लागते. आणि हे प्रयत्न करत असताना ती संतुलित, समतोल साधून हे प्रयत्न करत असते. आणि त्यामुळं काय होतं की त्याची गरज पूर्ती होते. गरज पूर्ती होते म्हणजेच त्याचा हेतू साध्य होतो आणि त्याला समाधान मिळतं. उदाहरणार्थ, त्याला व्यक्तीला तहान लागली तर तो अस्वस्थ होतो,
पाणी शोधण्याचा तो प्रयत्न करतो, पाणी त्याला मिळालं की तो पितो आणि त्याला ते समाधान मिळतं, म्हणजे तो तृप्तीचा आनंद असतो, गरजेची पूर्ती या ठिकाणी झालेली असते आणि असं प्रेरणेचं चक्र गरजांमधून हे सातत्याने चालू असल्याचं आपल्याला दिसून येतं. थोडक्यात काय की प्रेरणेची सुरुवात ही गरजेमधून होते, गरजेमुळे अस्वस्थता निर्माण होते, ती अस्वस्थता दूर करण्यासाठी समतोल साधण्याचा प्रयत्न केला जातो, या प्रयत्नातून समाधान प्राप्त होते, हेतू साध्य होतो आणि हेतू साध्य झाला की समतोल साधला जातो, समाधान मिळतं, यातूनच पुन्हा नव्या गरजेचा जन्म होतो, पुन्हा अस्वस्थता, पुन्हा प्रयत्न, असे हे प्रेरणाचक्र सतत चालूच असते. यानंतरचा मुद्दा आहे प्रेरणेचे वर्गीकरण. प्रेरणा किंवा गरजा मूलतः नैसर्गिक असतात. सामाजिक संपर्क साधला की प्रेरणा किंवा गरजांचे रूपांतर स्वरूपात होते. एखाद्या व्यक्तीला तहान लागणे ही गोष्ट नैसर्गिक आहे, परंतु ती शमविण्यासाठी लिंबू सरबत, थम्सअप घेणे हा संपादित वर्तन प्रकार आहे. प्रेरणेचे वर्गीकरण हे 3 प्रकारामध्ये केलेलं आहे. प्रामुख्याने प्रेरणेचं वर्गीकरण शारीरिक गरजा, व्यक्तिगत गरजा आणि सामाजिक गरजा या 3 प्रकारामध्ये झालेलं आहे. मग शारीरिक गरजा यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश होतो, तर भूक, तहान, मलविसर्जन, तापमान नियंत्रण, विश्रांती आणि झोप, काम, या सगळ्या व्यक्तीच्या शारीरिक गरजा आहेत. फ्राईड नावाच्या मानसशास्त्रज्ञाने काम ही गरज केंद्रस्थानी मानली आहे. त्याच्यानंतर व्यक्तीच्या व्यक्तिगत गरजा पण आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कृती करणं, त्या कृतींची पुनरावृत्ती करणं, कृती करत असताना त्याच्यामध्ये यश अपयश संपादन करणं, यशामुळे इंद्रियांचं समाधान होणं, इंद्रियांचं समाधान झालं की त्या कृतींमध्ये आवड निर्माण होते आणि एक विशिष्ट दृष्टिकोन त्याच्याकडे बघण्याचा आपला निर्माण होतो, त्यामुळे आपल्याला एक प्रतिष्ठा प्राप्त होते आणि जीवनविषयक ध्येयांची निश्चिती होते. या व्यक्तिगत गरजा झाल्या. त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे सामाजिक गरजा. सामाजिक गरजांचं पुन्हा 2 प्रकारामध्ये वर्गीकरण झालेलं आहे. सहवास विषयक गरजा आणि प्रतिष्ठा विषयक गरजा. सहवास विषयक गरजांमध्ये सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्ये इत्यादी बाबी समाविष्ट होतात. तर प्रतिष्ठा विषयक गरजेमध्ये श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य यांचा समावेश झालेला आहे. विशिष्ट ध्येय गाठण्यासाठी प्रेरणा महत्वाची ठरते. ध्येयाप्रत वाटचाल करण्यासाठी प्रेरणा व्यक्तीला प्रवृत्त करते. प्रेरणेमुळे क्रिया जोरदार व योग्य दिशेने घडतात. भूक नसलेल्याला जेवणाचे ताट देऊन काय उपयोग, त्यासाठी त्याला भुकेची जाणीव होणं आवश्यक आहे. यासाठी आंतरिक व बाह्य प्रेरणेची आवश्यकता असते. आंतरिक व बाह्य प्रेरणा निर्माण होण्यासाठी शिक्षक अध्ययनार्थीला म्हणजेच विद्यार्थ्याला गरज, कर्तव्याची जाणीव, शाबासकी, स्तुती, यश, पारितोषिक देऊन कार्य करण्यास प्रवृत्त करतो. माणसाच्या प्रेरणा प्रत्येक क्षणाला बदलत असतात. एखादी गोष्ट साध्य करण्यापूर्वी व्यक्तीला जे वाटेल ते ती गोष्ट मिळाल्यानंतर वाटेलच असे ठामपणे सांगता येत नाही. कदाचित ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर प्रेरणा तशीच कायम राहू शकते. एकूणच प्रेरणा ही अध्ययन प्रक्रियेत महत्वाची गोष्ट आहे. यानंतरचा पुढचा मुद्दा येतो शोधन, एक्सप्लोरेशन. शोधन या शब्दाचा अर्थ आहे एखाद्या बाबीचा कसून शोध घेणे. अध्ययन करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता असते. अध्ययनार्थी त्या दृष्टीने प्रयत्नशील असतो. प्रयत्न केले की कोणतीही गोष्ट साध्य होते. यासाठी मिर्झा राजे जयसिंग 28 किल्ले देऊन तह झाल्यावर शिवाजी महाराजांना म्हणाले होते की खुदी को कर बुलंद इतना की हर तहरीर से पहले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है. यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयत्नांची जोड द्यावी लागते. प्रयत्नांशिवाय ध्येयाचा टप्पा गाठता येत नाही. पण यासाठी प्रयत्न कसेही असून चालत नाहीत. निश्चितच शिवाजी महाराजांना त्यावेळेला 28 किल्ले देऊन तह केल्यानंतर दुःख झालं होतं. पण त्याच वेळेला त्यांनी पुढचीही योजना बनवलेली होती की औरंगजेबाला दिलेले तहामधले हे 28 किल्ले कसे मिळवायचे आणि त्याच्यानंतर ध्येयाकडे जाण्याची वाटचाल करून त्यांनी ते 28 किल्ले पुन्हा हस्तगत सुद्धा केले होते. म्हणजे या ठिकाणी चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणं, ध्येय गाठणं इतका अर्थ शोधन या शब्दात सापडला आहे. प्रयत्नांच्या बाबतीतले शोधन हे एक संशोधन आहे.
खेळातील विविध कौशल्ये साध्य करण्यासाठी शोधनाची आवश्यकता असते. उद्दिष्ट हेतू साध्य करण्यासाठी अचूक हालचाली कराव्या लागतात. त्यातून नेमका मार्ग शोधावा लागतो. चुका टाळाव्या लागतात. अचूक मार्गांचा अवलंब करावा लागतो. या सर्व बाबी शोधनात समाविष्ट आहेत. अध्ययनात शोधनाला विशेष महत्त्व असल्याचं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा मुद्दा येतो हालचालींची पुनर्रचना, मॉडिफिकेशन. उद्दिष्टपूर्तींसाठी निरनिराळ्या हालचाली अध्ययनार्थीला कराव्या लागतात. उदाहरणार्थ लिहिणे, वाचणे, मनन, पठण, समस्या निराकरण, रेखाटन, कृतींचा ताळमेळ, हिशोब, ताळा, गणिती क्रिया इत्यादी. यामध्ये अपेक्षित हालचालींना प्राधान्य दिले जाते. अनावश्यक चुकीच्या हालचालींचे प्रमाण हळूहळू कमी होत जाते. उदाहरणार्थ पाढे तोंडपाठ म्हणणे. लिखाणातील व्याकरणात्मक ह्रस्व दीर्घ चुका टाळणे. कोणतेही कौशल्य शिकताना सुरुवातीला अनावश्यक हालचालींचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ सायकल शिकताना पहिल्यांदा फक्त हॉपिंग शिकावे लागते. त्यावेळी नेहमी पायडल उलटं फिरतं. परंतु सरावाने चुका कमी होऊन सायकल आपल्याला यायला लागते. सिलाई मशीनच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ज्या वेळेला आपण पाय मारायला लागतो त्यावेळेला त्या मशीनचा पाय हा उलटा फिरतो आणि सुई सुद्धा त्यामुळं चुकीच्या दिशेने फिरते किंवा ती तुटण्याची शक्यता असते. पण सराव केला तर आपल्याला सिलाई मशीन सुद्धा व्यवस्थितरित्या कौशल्यपूर्णरित्या हे चालवता येतं. याच्यासाठी योग्य तेवढ्या हालचाली व कृतींची सांगड घातली की वर्तनाची पुनर्रचना घडते. हालचालींच्या पुनर्रचनेमुळेच विविध कौशल्ये संपादित केल्यानंतर त्यामध्ये सफाई दिसते. उदाहरणार्थ हृदय शस्त्रक्रिया करणारा सर्जन, आणि म्हणूनच त्याला सर्जन म्हटलेलं आहे कारण त्यांच्याकडे सर्जनशीलता असते आणि हृदयाची शस्त्रक्रिया ते तितक्याच बेमालूमपणे आणि सफाईदारपणे करू शकतात. पण याच्यासाठी सरावाची सुद्धा आवश्यकता असते किंवा ते बारकावे हातामध्ये आणि नजरेमध्ये असणं आवश्यक आहे. नंबर 5 समायोजन. बदलत्या परिस्थितीनुरूप आपणाला समायोजन ही करावे लागते. परिस्थितीशी जुळवून घेणे म्हणजेच समायोजन होय. नवीन कौशल्य आत्मसात करताना किंवा नवीन सवयी जाणून घेताना परिस्थितीशी मिळते जुळते घ्यावे लागते. उदाहरणार्थ एका वर्गातून पास झाल्यावर पुढील इयत्तेत गेल्यावर त्या वर्गरचनेशी तेथील भौतिक वातावरणाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. परंतु सरावाने या गोष्टी आत्मसात करता येतात. आपल्या आवडत्या शिक्षकांच्या शिकवण्याची सवय झाल्यानंतर अचानक काही कारणामुळे नवीन शिक्षक आले तर त्यांच्याशी मिळते जुळते घ्यायला वेळ लागतो, परंतु नंतर त्याची सवय होते. नंबर 6 मुद्दा आहे आवर्तने. त्यालाच रिव्हिजन असं म्हणतात. अध्ययन प्रक्रियेत निवडलेल्या कृती वारंवार कराव्या लागतात. अभ्यास करताना एखाद्या घटकाचे पुन्हा पुन्हा वाचन करावे लागते. गणिते वारंवार सोडवावी लागतात. वारंवार उजळणी केल्याने एखादी गोष्ट पक्की होते. उजळणीमुळे कौशल्य टिकून राहतात. उदाहरणार्थ कविता पाठ होण्यासाठी ती वारंवार म्हणावी लागते. उजळणीमुळे उद्दिष्ट प्राप्ती होते. परिपक्वता, मॅच्युरिटी. अध्ययन प्रक्रियेत परिपक्वता महत्वाची आहे. अध्ययन प्रक्रियेत मिळणारे यश हे परिपक्वतेवर अवलंबून असते. लहान मुलांच्या अध्ययनात विशिष्ट क्षमता प्राप्त झाल्याशिवाय कौशल्य संपादन करणे कठीण असते. उदाहरणार्थ अक्षर ओळख झाली तर शब्द वाचता येतात. शब्द आले तर वाक्य वाचता येतं. वाचता येऊन श्रवण, वाचन, लेखन या क्षमता विकसित होण्यास मदत होते. शारीरिक व मानसिक पक्वता प्राप्त झाल्यानंतर थोड्या कालावधीत चांगले अध्ययन होऊ शकते. प्रत्येक बालकाची शारीरिक मानसिक क्षमता भिन्न असते. उदाहरणार्थ डॉक्टर अर्नॉल्ड गिझेल यांनी जुळ्या मुलांवर प्रयोग केले. त्यामध्ये त्यांना असं आढळलं की शारीरिक क्षमता प्राप्त झाल्यावर जिमीला 2 आठवड्यात जिना चढता येऊ लागला. तोच जिना चढण्यासाठी जॉनीला 6 आठवड्यांचा कालावधी लागला. मानसिक पक्वतेचेही तसेच आहे. अमूर्त कल्पना समजण्यापूर्वी विशिष्ट मानसिक पात्रता प्राप्त व्हावी लागते. त्या मानसिक पक्वतेनंतर अमूर्त कल्पना व्यवस्थितपणे समजतात. यासाठी विशिष्ट वयानंतर बीजगणित, भूमिती यासारखे विषय अध्ययनार्थींना शिकवावेत. 2 वर्षे वयाच्या मुलांना श्रवण आणि भाषण ही कौशल्ये प्रथम आत्मसात करणे आवश्यक असते. त्या वयात शारीरिक मानसिक पक्वता कमी असल्यामुळे लेखन कौशल्य जमणार नाही, हे ध्यानात ठेवावे. नंबर 8 मर्मदृष्टी, इन्साइट. मर्मदृष्टीमुळे अध्ययन
घडते. मर्मदृष्टीच्या मदतीने आपण अनेक समस्या सोडवितो. अगदी सुरुवातीच्या टप्प्यात अध्ययनार्थी आपला हेतू साध्य करण्यासाठी काही कृती करतो. या कृतींचा त्याला अनुभव म्हणून उपयोग होतो. या अनुभवाच्या जोरावर वेगळ्या परिस्थितीत निर्माण होणाऱ्या समस्या मर्मदृष्टीने सुटतात. सुरुवातीच्या काळात अध्ययनार्थी प्रयत्नप्रमाद पद्धतीचा म्हणजे ट्रायल अँड एरर मेथडचा वापर करीत असला तरी पुढे बौद्धिक कुवत आणि अनुभव यांच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल करतो. एखाद्या वस्तूंचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध आपणास तिच्या संपूर्ण आकृतीबंधातून होत असतो. यात पृथक्करण पद्धतीचा फार थोडा उपयोग होतो. संपूर्ण आकृतीबंध ध्यानात घेऊन अध्ययन हे होत असते. नंबर 9, अखंड प्रक्रिया. अध्ययन ही अखंड प्रक्रिया आहे, कंटिन्युअस प्रोसेस. अध्ययन ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया असून या प्रक्रियेत अध्ययनार्थी क्रमाक्रमाने अनेक गोष्टी शिकत असतो. अगदी सुरुवातीच्या काळात या क्रिया प्रतिक्षिप्त आणि यांत्रिक असतात. यानंतर या क्रियांचे रूपांतर अभिसंधित प्रतिक्रियेत होते. लहानपणी अध्ययनार्थी काही कारक कौशल्ये आणि भाषिक कौशल्ये संपादित करतो. हळूहळू अध्ययनार्थी जसजसा मोठा होत जाईल तसतसा त्याला भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान होते. या ज्ञानाच्या व अनुभवाच्या जोरावर तो काही कौशल्य संपादित करतो. त्यानंतर जीवनात विविध समस्या सोडविण्याची क्षमता तो प्राप्त करून घेतो. अध्ययन कधीही संपत नाही. जन्मापासून मरेपर्यंत चालणारी अध्ययन ही प्रक्रिया आहे. जीवनातील वेगवेगळ्या अनुभवातून व्यक्ती आजन्म शिकतच असते. मृत्यूपर्यंत व्यक्तीचे अध्ययन अखंडपणे सुरूच असते. अशा या अध्ययनाच्या काही पातळ्या आहेत. लेव्हल्स ऑफ लर्निंग. हे थोडंसं मी जास्ती आपणास सांगते आहे. समजा पेपर सेटिंग मध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारलाच तर अडचण होऊ नये म्हणून ही अतिरिक्त माहिती या ठिकाणी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत आहे. अध्ययनाच्या एकूण 3 पातळ्या आहेत. नंबर 1, साहचर्यात्मक अध्ययन पातळी. नंबर 2, संबोधात्मक अध्ययन पातळी. नंबर 3, रचनात्मक अध्ययन पातळी. अध्ययन विषयक कार्य 3 वेगवेगळ्या पातळ्यांवर होत असते. या 3 पातळ्या म्हणजेच साहचर्यात्मक अध्ययन पातळी, संबोधात्मक अध्ययन पातळी व रचनात्मक अध्ययन पातळी होय. यामध्ये पुढील उपपत्तींचा समावेश होतो. अध्ययन पातळ्याचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये दाखवलेलं आहे. साहचर्यात्मक अध्ययन पातळी, संबोधात्मक अध्ययन पातळी आणि रचनात्मक अध्ययन पातळी. साहचर्यात्मक अध्ययन पातळीमध्ये थॉर्नडाईक यांची प्रयत्नप्रमाद पद्धतीचा समावेश होतो. तिचा कालखंड आहे 1874 ते 1949. संबोधात्मक अध्ययन पातळी जेरोम ब्रुनर यांची आहे. यामध्ये संकल्पना प्राप्ती प्रतिमानाचा समावेश होतो. आणि रचनात्मक अध्ययन पातळी जी आहे ती मॅक्स वर्दायमर त्यांचे सहकारी होते कोहलर आणि कोफ्ता. समष्टीवादी उपपत्ती म्हणजेच मर्मदृष्टी अध्ययनाचा याच्यामध्ये समावेश होतो. मी आपणाला याची या ठिकाणी फोड करून सांगितलं. याचं कारण म्हणजे पुढं या पद्धती आपल्याला संकल्पना प्राप्ती प्रतिमान, प्रयत्न प्रमाद पद्धती हे शिकायचं आहे म्हणून त्याचं सविस्तर स्पष्टीकरण या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला. यानंतरचा मुद्दा आहे अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये. नंबर 1, अध्ययन हे नेहमी कृतीद्वारा घडते. नंबर 2, अध्ययनात प्रेरणेला महत्वाचे स्थान आहे. नंबर 3, प्रत्येक प्राणी काही ना काहीतरी शिकण्यासाठी जगतो. नंबर 4, सर्व प्राण्यांच्या अध्ययनात एकसारखेपणा, युनिफॉर्मिटी असत नाही. नंबर 5, अध्ययनात सरावाला म्हणजेच प्रॅक्टिसला महत्व आहे, कारण सरावाने अध्ययन सुधारते. यासाठी स्वयं अध्ययन, क्रमान्वित अध्ययन, प्रभुत्व अध्ययन ही अध्ययनाची तंत्रे आहेत. नंबर 6, सराव सारखा केला नाही तरी विस्मरण होते. उदाहरणार्थ एखादी कविता पाठ केल्यानंतर जर तिचा आपण सराव केला नाही किंवा काही वर्षांनी जर ती आठवण्याचा प्रयत्न केला तर तिचं एखादं स्टांझा किंवा कडवं हे विसरलेलं असतं. याच्यासाठी सराव हा महत्वाचा आहे. अध्ययन ही मंद गतीने चालणारी प्रक्रिया आहे. नंबर 8, अध्ययन ही हेतुप्रधान अशी कृती आहे. 9, अध्ययनात प्राप्त झालेल्या एका ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. उदाहरणार्थ चित्रकलेचं ज्ञान प्राप्त केल्यावर त्याचा उपयोग विज्ञानातील आकृती काढण्यासाठी होतो. सायकल चालवायला येत असेल तर 2 चाकी गाडी चालविणे सोपे जाते. ही अध्ययन प्रक्रियेची वैशिष्ट्ये आहे. या ठिकाणी मुद्दा म्हणजे अध्ययन म्हणजे काय, अध्ययनाचं स्वरूप आणि त्याची वैशिष्ट्य हा मुद्दा
संपलेला आहे आणि त्याच्याविषयीची सविस्तर माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. यानंतर आपण आता ब मुद्द्याकडे वळणार आहोत. प्रोसेस ऑफ लर्निंग. याच्यामध्ये लर्निंग कर्व आहे, म्हणजे अध्ययन प्रक्रियेमध्ये अध्ययन वक्र या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. विशिष्ट कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थ्याने केलेले प्रयत्न आणि प्रगती यांच्यातील परस्पर संबंध कसा आहे हे आलेखाच्या मदतीने आपणास दाखविता येते. अशा काढलेल्या आलेखास अध्ययनालेख किंवा अध्ययन वक्र असे म्हणतात. मानव व मानवेतर प्राणी विविध प्रकारची कौशल्ये संपादित करतात. उदाहरणार्थ, सर्कशीमध्ये हत्ती गणपतीची पूजा करतो. हत्तीला माहिती आहे का की आपण गणपतीची पूजा करायची आहे, पण सर्कशीतला जो रिंग मास्टर असतो त्याने त्याच्याकडने सराव करून घेतलेला असतो आणि ते कौशल्य त्याला प्राप्त करून दिलेलं असतं. म्हणून सर्कशीमधला हत्ती आपल्याला गणपतीची पूजा करताना, त्याला अंघोळ घालताना, त्याला हार घालताना, घंटा वाजवताना दिसतो. सर्कशीमध्ये कुत्री सायकल चालवताना पण आपल्याला दिसतात. पण या कुत्र्यांना सुद्धा ते ट्रेनिंग दिलेलं असतं, त्याचा सराव त्यांनी केलेला असतो. आणि त्यामध्ये ही कुत्री काय करतात, किंवा घरामध्ये सुद्धा अशी काही कुत्री असतात की त्यांना आपण सराव दिलेला असतो आणि किल्ली आणून देतो मालकाला, वर्तमानपत्र आणून देतो, चेंडू खेळत असतो तो. हे सगळं सरावाने शक्य होतं. मानव प्राणी बुद्धी, प्रयत्न आणि चिकाटी यांच्या साह्याने असंख्य कौशल्ये मिळवली आहेत. उदाहरणार्थ, बोलणे, लिहिणे, वाचणे, वाद्ये वाजविणे. कौशल्य संपादनात वेग आणि अचूकता यांना विशेष महत्व आहे. कौशल्य संपादन करण्याचा आलेख काढला तर सुरुवातीपासून त्यामध्ये कशी प्रगती झाली याची आपणास सर्व माहिती मिळते. त्या माहितीच्या आधारे कौशल्य संपादनाची वैशिष्ट्ये आपणास समजतात व कौशल्य संपादनाचे स्वरूप स्पष्ट होते. याच्यासाठी अध्ययन वक्राचं आपण एक उदाहरण जर बघितलं, म्हणजे आलेख सगळ्यांनाच माहिती आहेत. त्याच्यामध्ये एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस हा खाली आडवा असतो आणि वाय ऍक्सिस हा उभा जाणारा असतो. या एक्स ऍक्सिस वरती आपण कालावधी आठवड्यांमध्ये घेतला, 1 आठवडा, 2 आठवडे, 3 आठवडे. आणि वाय ऍक्सिस वरती शब्द संख्या घेतली आणि ती मिनिटांमध्ये घेतली, 1 मिनिट, 2 मिनिट, 3 मिनिट. तर त्यावरती आपल्याला हा अध्ययन वक्र हा दाखवता येतो. पुढचा मुद्दा आहे अध्ययन वक्रांची वैशिष्ट्ये. यालाच अध्ययनाचे टप्पे असे सुद्धा म्हणतात. नंबर 1, सुरुवातीचा टप्पा, इनिशियल स्प्रूट. नवीन कौशल्य आत्मसात करत असताना सुरुवातीच्या टप्प्यात आपला वेग मंद असतो. नवीन परिस्थितीचे आकलन, समायोजन, नवीन कृती करणे यात आपली शक्ती, बुद्धी खर्ची पडते. त्यामुळे सुरुवातीस हा वेग कमी असतो. नंबर 2चा टप्पा, जलद प्रगतीचा टप्पा किंवा मध्यंतरीची प्रगती, इंटरमिडिएट स्पूट. सुरुवातीच्या टप्प्यात मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती जलद गतीने होऊ लागते. सुरुवातीच्या काळात ज्या गोष्टी येत नव्हत्या त्या आता येऊ लागतात. अध्ययनावर त्याचा चांगला परिणाम होतो आणि अध्ययनाची गती वाढते. मगाशी जो मी आलेख सांगितला तेच आलेखाचं स्वरूप आहे. या ठिकाणी फक्त आपल्याला सुरुवातीचा प्रगतीचा टप्पा दिसतो, मध्ये जलद गती असते, पठारावस्था असते आणि टोकाकडे अंतिम प्रगती आणि परिसीमा. नंबर 3, प्रगती थांबण्याचा काळ किंवा पठारावस्था, यालाच प्लॅटू स्टेज असं म्हणतात. अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते. प्रयत्न चालू असतात परंतु प्रगती मात्र खुंटलेली असते. या स्थितीला पठारावस्था म्हणजेच प्लॅटू स्टेज असं म्हणतात. पठारावस्था ही प्रगती होत नसल्याची साक्ष देत असली तरी खंत करण्यासारखी अवस्था नसते. ही प्रगतीची कमाल मर्यादा नसून येथून खरी प्रगती व्हायला सुरुवात होते. पठारावस्था अल्पकाळ टिकावी, जास्त वेळ रेंगाळत राहू नये यासाठी दक्ष असले पाहिजे. अध्ययनात ही अवस्था 2दा किंवा त्यापेक्षाही जास्त वेळा येण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, अध्ययनार्थी ज्यावेळी एखादे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी ते कौशल्य हस्तगत करण्यात काहीच प्रगती दिसून आली नाही तर अध्ययनार्थी नाउमेद होण्याची शक्यता असते. अशा वेळी हा काळ म्हणजे शिक्षकाच्या कसोटीचा, परीक्षेचा काळ असतो. अध्ययनार्थाला येणारा कंटाळा, वाटणारा निरुत्साह आणि जाणवणारी विन्मुखता शिक्षकांनी त्याला समजावून सांगून दूर केली पाहिजे. अध्ययनार्थाला प्रोत्साहित केले पाहिजे. पठारावस्था लांबू नये म्हणून शिक्षकांनी
दक्षता घ्यायला पाहिजे. चिकाटीने प्रयत्न चालू ठेवल्यास अध्ययनार्थाला प्रवृत्त केले पाहिजे. चुकीच्या व अनावश्यक कृती टाळण्यास सांगावे. नाविन्य निर्माण करावे. त्याचा आत्मविश्वास वाढवावा. हा पठारावस्थेचा वेळ किंवा काळ लवकरच संपेल याची जाणीव करून द्यावी. एकूण अध्ययनार्थीला प्रेरणा आणि प्रोत्साहन देऊन पठारावस्थेतून बाहेर पडण्यास मदत करावी. नंबर 4, अंतिम प्रगतीचा टप्पा, एंड स्पोर्ट. पठारावस्था ओलांडून अध्ययनार्थी जेव्हा प्रगतीच्या अंतिम टप्प्यात प्रवेश करतो तेव्हा त्याच्या प्रगतीचा वेग हा उत्तम असतो. पठारावस्थेत झालेल्या दृढीकरणाचा अध्ययनार्थ्याला फायदा मिळतो, पण याही प्रगतीला मर्यादा असते. नंबर 5, शारीरिक परिसीमा, सायकोलॉजिकल लिमिट. शारीरिक परिसीमा म्हणजे अंतिम प्रगतीच्या टप्प्याचे शेवटचे टोक होय. यानंतर अध्ययनाची अधिक प्रगती दिसणार नाही अशी अवस्था म्हणजे शारीरिक परिसीमा होय. बहुसंख्य अध्ययनार्थ्यांची प्रगती या शारीरिक परिसीमेच्या खाली रेंगाळत असते. हे आलेखामध्ये आपण बघितलं तर आपल्याला दिसून येईल. अध्ययन वक्रात चुकांचा विचार केला तर जसजसे प्रयत्न वाढत जातील तसतसे चुकांचे प्रमाण कमी कमी होत जाऊन ते शून्य झालेले आढळून येते. शेजारील आलेखात 8व्या प्रयत्नात चूक शून्य झाल्याचं तुम्हाला दिसून येईल. कृतीला लागणारा वेळ ही प्रयत्नांच्या संख्येबरोबर कमी कमी होत असतो. हे खरे आहे, पण तो शून्य होणार नाही, कारण कोणतीही कृती करण्यासाठी कमीत कमी थोडा तरी वेळ हा लागणारच. आता ही पठारावस्था निर्माण होण्याची कारणे. नंबर 1, अभिरुची कमी होणे हे पठारावस्था निर्माण होण्याचे कारण आहे. नंबर 2, कृती करीत असताना कंटाळा येतो, त्यामुळे पठारावस्था येते. नंबर 3, कोणतेही कौशल्य संपादित करीत असताना वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात. नंबर 4, यापैकी कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित केले की प्रगती मंदावते, त्यामुळे पठारावस्था निर्माण होते. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी प्रगतीत बाधा निर्माण करतात. नंबर 5, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासाना प्रगती खुंटते. सुंदर अक्षर काढताना प्रमाणबद्धता पाळताना प्रगती खुंटते. नंबर 6, प्रेरकाची तीव्रता कमी झाली की वेग मंदावतो आणि पठारावस्था निर्माण होते. आता यातला शेवटचा मुद्दा आपण बघूया, या अध्ययन वक्राचं शैक्षणिक महत्व. नंबर 1, अध्ययन वक्रावरून अध्ययनार्थाला त्याच्या प्रगतीचा वेग समजतो. त्यामुळे एखाद्या विशिष्ट टप्प्याचा वेग वाढविण्यासाठी प्रयत्न करता येतो. उदाहरणार्थ, धावण्याच्या शर्यतीमध्ये धावकाला शेवटच्या टप्प्यात वेग वाढवावा लागतो, तरच त्याची प्रगती निश्चित असते. नंबर 2, अध्ययन वक्रावरून शिक्षकांना अध्ययनार्थीच्या कुवतीचे चित्र मिळते. अध्ययनार्थीची कुवत लक्षात घेऊन शिक्षक योग्य अध्यापन पद्धतीचा वापर करू शकतो. नंबर 3, अध्ययनात कोठे कोठे पठारावस्था निर्माण झाली हे अध्ययन वक्रावरून जाणून घेता येते. या अवस्थेत अध्ययनार्थ्याला योग्य ते मार्गदर्शन करून प्रोत्साहित करता येते. नंबर 4, अध्ययनार्थ्याला त्याची शारीरिक परिसीमा दाखवून त्या परिसीमेजवळ नेण्याचा प्रयत्न करता येतो. नंबर 5, अध्ययन वक्रावरून अध्ययनकर्त्याच्या प्रगतीचा अंदाज बांधता येतो. प्रेरणा देण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. या पेपरच्या सेशनलमध्ये प्रयोगाचा समावेश केलेला आहे. त्यासाठी हा अध्ययन वक्राचा प्रयोग करणं आवश्यक आहे. या ठिकाणी ब मुद्दा अध्ययन प्रक्रिया आणि अध्ययन वक्र हा संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण क मुद्द्याकडे वळत आहोत. अध्ययन संक्रमण, अर्थ व प्रकार. ट्रान्सफर ऑफ लर्निंग, मिनिंग अँड टाइप्स. शालेय वातावरणात आपण संपादित केलेले ज्ञान, आत्मसात केलेली कौशल्ये, वृत्ती आणि सवयी यांचा शाळा बाहेरील समाज जीवनात उपयोग होतो का? ज्या अध्ययनार्थींचे गणित आणि इंग्रजी हे विषय चांगले असतात त्यांचे अन्यही विषय चांगले असतात असा एक समज आहे. एका विषयाच्या अध्ययनाचा परिणाम दुसऱ्या विषयाच्या अध्ययनावरही होतो का? असे अनेक प्रश्न आहेत आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असतील तर त्यासाठी आपणास अध्ययन संक्रमण ही प्रक्रिया जाणून घेतली पाहिजे. मग आता अध्ययन संक्रमण म्हणजे काय तर त्याच्या व्याख्या आपण समजून घेतल्या पाहिजेत. नंबर 1, एका विशिष्ट परिस्थितीत मिळवलेले ज्ञान, संपादित केलेली कौशल्ये, तंत्रे, वृत्ती, सवयी यांचा उपयोग जेव्हा दुसऱ्या परिस्थितीत आपणाला होतो, अनुकूल, प्रतिकूल किंवा कोणताच नाही, तेव्हा त्यास अध्ययन संक्रमण असं म्हणतात. अध्ययन संक्रमणाची दुसरी व्याख्या आहे, शाळेत शिकविलेल्या अनेक गोष्टींचा आपल्याला दैनंदिन जीवनात उपयोग होतो. शाळेच्या परिस्थितीत अध्ययनाचा
जीवनाच्या परिस्थितीत उपयोग होतो. एका विशिष्ट परिस्थितीतून दुसऱ्या विशिष्ट परिस्थितीत होणारे अध्ययनाचे हे अध्ययन संक्रमण होय. या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्ती आहेत. नंबर 1, शक्तिवादी उपपत्ती. यामध्ये ठराविक विषयांच्या अभ्यासाने मानसिक शक्तींचे चांगले नियमन होऊन त्यांना योग्य वळण लागते. मानसिक शक्तींचा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येते. नंबर 2, समान घटक उपपत्ती. थिअरी ऑफ आयडेंटिकल कॉम्पोनंट्स. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने ही उपपत्ती मांडली. त्यामध्ये त्यांचा सहकारी वुडवर्थ याने बदल करून अंग या अंश या शब्दाऐवजी घटक हा शब्द सुचविला. मूळ अध्ययनाची परिस्थिती आणि नंतरची परिस्थिती यांच्यात ज्या प्रमाणात सारखेपणा किंवा समानता असेल त्या प्रमाणात पहिल्या परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होऊ शकेल. हा परिस्थितीचा सारखेपणा ज्ञान, तंत्र, कौशल्य, मनोवृत्ती इत्यादी बाबतीत असेल. विषयातील साम्य, तंत्रातील साम्य असल्यामुळे अध्ययन संक्रमण घडून येते. उदाहरणार्थ, संस्कृत भाषेच्या अध्ययनात मराठी भाषेचा उपयोग होतो, कारण या दोन्ही भाषांच्या लिपीत, शब्दात काही प्रमाणात वाक्यरचनेत सारखेपणा आहे. गणिताच्या अध्ययनाची शास्त्राच्या अध्ययनास मदत होते. टेनिसचा उपयोग बॅडमिंटन खेळण्यामध्ये होतो. थोडक्यात, दोन परिस्थितीत विषयातील समानता किंवा तंत्रातील समानता असली की संक्रमण सहजपणे घडून येते. याच्यानंतरचा तिसरा प्रकार आहे द्विविभागीय संक्रमण, बायलॅटरल ट्रान्सफर. यामध्ये डॉक्टर गोपाल स्वामींच्या आरसा आणि चांदणी या उपकरणाच्या आधारे प्रयोग करता येईल. तसेच मूठ असलेल्या लाकडी पेल्यावर आधारित प्रयोग करता येतो. या दोन्ही प्रकारचे अध्ययनार्थी जितक्या प्रमाणात तंत्र समजावून घेण्याचा प्रयत्न करतील तितक्या प्रमाणात संक्रमण जास्त होईल. एका हाताकडून दुसऱ्या हाताकडे तंत्राचे संक्रमण करता आले तर त्या प्रकारच्या संक्रमणास द्विविभागीय संक्रमण, बायलॅटरल ट्रान्सफर असे म्हणतात. थोडक्यात, दोन्ही परिस्थितीतील विषय, तंत्र, वृत्ती यात जेवढे जास्त साम्य तेवढे संक्रमण अधिक व दोन्ही परिस्थितीत साम्य जेवढे कमी तेवढ्या प्रमाणात संक्रमण कमी होते. दोन परिस्थितीतील वरील घटकांच्या बाबतीतील साम्य ध्यानात आले नाही तर संक्रमण होऊ शकणार नाही, हे लक्षात ठेवावे. चौथी उपपत्ती आहे सामान्यीकरणाची उपपत्ती, थिअरी ऑफ जनरलायझेशन. सामान्यीकरण प्रक्रियेमुळे संक्रमण शक्य होते, असे C.H. जड यांनी म्हटले आहे. जड यांच्या उपपत्तीनुसार अध्ययन परिस्थितीचे विश्लेषण करून त्यामधील तत्व समजावून घेतले तर अध्ययन संक्रमण होते. जड यांच्या उपपत्तीवरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे अध्ययन संक्रमण केवळ परिस्थितीच्या किंवा विषयाच्या सारखेपणावर अवलंबून नाही. विषयाचा अभ्यास कशा प्रकारे केला जातो यावर ते अवलंबून असते. अभ्यास करताना विश्लेषण, तत्व शोधून काढणे, सामान्यीकरण करणे, तत्वाचे उपयोजन करणे यावर अध्ययन संक्रमण अवलंबून असते. यांत्रिकपणे शिकविल्यास अध्ययन संक्रमण होत नाही. थोडक्यात, शिक्षक अध्ययनार्थींना यांत्रिकपणे शिकवतात, अध्ययनात तुटकपणा जाणवतो, सामान्यीकरणावरती भर देत नाहीत, त्यामुळे अध्ययन संक्रमण होण्यास अडथळे निर्माण होतात. पाचवी उपपत्ती आहे बॅगले यांची उपपत्ती. नुसते एखादे तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थाने अध्ययन संक्रमण होत नाही, असे बॅगले यांनी म्हटले आहे. त्यांच्या मते सामान्यीकरण तर आवश्यक आहेतच, पण ते ध्येयनिष्ठपणे केले गेले पाहिजे. एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असेल तर अध्ययन संक्रमण मूल्य वाढते. तसेच तत्वांच्या बाबतीत आपण अनेक तत्वांचा अभ्यास करतो, त्यातील आपणास जी तत्वे पटतील त्याचा स्वीकार करतो. हे करीत असताना त्यासंबंधी आपली ध्येयनिष्ठा किती आहे त्यावर अध्ययन संक्रमण अवलंबून असते, असे बॅगले यांनी म्हटले आहे. प्रामाणिकपणा किंवा कर्तव्य दक्षता ही तत्वे आपणास मान्य आहेत, पण त्यावर आपली अढळ निष्ठा नाही. तत्वांच्या बाबतीत ध्येयनिष्ठ असल्याशिवाय अध्ययन संक्रमण होत नाही. अध्ययन संक्रमण होण्यासाठी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ असली पाहिजे, असे या उपपत्तीच्या आधारे सांगितलेले आहे. यानंतरचा मुद्दा आहे अध्ययनातून संक्रमित होणारे घटक. नंबर 1, ज्ञान. एका विषयातील ज्ञानाचा दुसऱ्या विषयाच्या ज्ञानासाठी, अध्ययनासाठी उपयोग होत असतो. नंबर 2, तंत्र, पद्धती, कौशल्ये.
एका विषयात आत्मसात केलेले तंत्र, अभ्यासलेल्या पद्धती तसेच आत्मसात केलेली कौशल्ये दुसऱ्या विषयाच्या अध्ययनात देखील उपयुक्त ठरतात. नंबर 3, दृष्टिकोन, वृत्ती आणि निष्ठा. एका परिस्थितीत तयार झालेला दृष्टिकोन, वृत्ती आणि निष्ठा दुसऱ्या परिस्थितीत संक्रमित होतात. यानंतरचा पुढचा मुद्दा आहे अध्ययन संक्रमणास मदत करणारे घटक. नंबर 1, बौद्धिक कुवत. अधिक बुद्धिमान अध्ययनार्थ्यांच्या बाबतीत कमी बुद्धिमान अध्ययनार्थ्यांच्या मानाने अधिक अध्ययन संक्रमण होऊ शकते. नंबर 2, पद्धती. विषयाच्या मुळापर्यंत जाऊन अध्ययन केल्यास संक्रमण अधिक होण्याची शक्यता असते. नंबर 3, ध्येयनिष्ठा. एखाद्या गोष्टीच्या बाबतीत ध्येयनिष्ठ मनाचा कल यांचा अध्ययन संक्रमणास अधिक उपयोग होतो. अध्ययन संक्रमणाचे प्रकार. एखाद्या परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर 3 प्रकारचा परिणाम होतो. नंबर 1, अनुकूल परिणाम. नंबर 2, प्रतिकूल परिणाम आणि नंबर 3, कोणताही परिणाम होत नाही. या 3 परिणामांवरून अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार पडतात. ते पुढील प्रमाणे. नंबर 1, धन संक्रमण. नंबर 2, ऋण संक्रमण आणि नंबर 3, शून्य संक्रमण. नंबर 1, धन संक्रमण, यालाच पॉझिटिव्ह ट्रान्सफर असं म्हणतात. एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर जर अनुकूल परिणाम होत असेल किंवा एका विषयाच्या अध्ययनाची दुसऱ्या विषयाच्या अध्ययनास मदत होत असेल तर अशा संक्रमणास धनसंक्रमण म्हणतात. उदाहरणार्थ, सायकल चालवायला आली की त्या ज्ञानाचा उपयोग स्कूटर चालवण्यासाठी होतो. नंबर 2, संस्कृत विषयाचा अभ्यास मराठीच्या अभ्यासास पूरक ठरतो. विज्ञान विषयाच्या प्रयोगाचे निरीक्षण करून निष्कर्ष काढले असतील तर त्याचा उपयोग भूगोल विषयासाठी सुद्धा होतो. गणित शाळेत अध्ययनार्थ्यांना विविध गोष्टी अशा रीतीने शिकवाव्यात की त्या गोष्टींचे जास्तीत जास्त धनसंक्रमण होईल. अध्ययनार्थ्याला शाळेत अनेक प्रकारचे ज्ञान दिले जाते. अध्ययनार्थी निरनिराळी कौशल्ये आत्मसात करतात, अभिरुची निर्माण होते, वृत्ती घडतात, दृष्टिकोन तयार होतात. हे संस्कार अध्ययनार्थ्यांच्या भावी जीवनात जास्तीत जास्त प्रमाणात संक्रमित व्हावेत हे धनसंक्रमणातून होऊ शकते. नंबर 2 प्रकार, ऋण संक्रमण, नेगेटिव्ह ट्रान्सफर. एका परिस्थितीत केलेल्या अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीत करावयाच्या अध्ययनावर विपरीत परिणाम होत असेल किंवा एका विषयाचे ज्ञान दुसऱ्या विषयाचे ज्ञान मिळविताना अडथळा निर्माण करीत असेल तर अशा संक्रमणास ऋण संक्रमण, नेगेटिव्ह ट्रान्सफर असे म्हणतात. उदाहरणार्थ, परकीय भाषा शिकताना मातृभाषा व तिचे ज्ञान अडथळा निर्माण करते. मराठीतील लिंगभेदाच्या अभ्यासानंतर हिंदीतील लिंगभेद शिकताना काही वेळा अडथळा निर्माण होतो. उदाहरणार्थ, मराठी भाषेत पुस्तक हे नपुसकलिंगी आहे आणि हिंदीत किताब स्त्रीलिंगी आहे. वहीवर एखादी आकृती काढताना सहजतेने येते, परंतु तीच आकृती फळ्यावर काढताना अडथळा निर्माण होतो. मराठी भाषिकांना कानडी भाषा बोलताना तर अध्ययन संक्रमणाचा 3रा प्रकार आहे शून्य संक्रमण, झिरो ट्रान्सफर. दोन्ही परिस्थिती अगदी भिन्न असतील तर एका परिस्थितीतील अध्ययनाचा दुसऱ्या परिस्थितीतील अध्ययनावर अनुकूल अथवा प्रतिकूल कोणताच परिणाम होत नाही. अशा वेळी अशा प्रकारच्या संक्रमणास शून्य संक्रमण असे म्हणतात. उदाहरणार्थ, इतिहासाच्या अध्ययनाचा गणिताच्या अध्ययनावर कोणताच परिणाम होत नाही. सायकल चालविणे आणि 4 चाकी वाहन चालविणे याचा एकमेकांवर काहीच परिणाम होत नाही. धावणे आणि लिहिणे कौशल्याशी अर्थार्थी काहीही संबंध नाही. स्वयंपाक व भरतकाम विणकाम याचा अर्थार्थी काहीही संबंध नाही. ही सर्व शून्य संक्रमणाची उदाहरणे होती. यानंतर अध्ययन संक्रमणाचं महत्व, शैक्षणिक महत्व. नंबर 1, शिक्षणाचा केंद्रबिंदू अध्ययनार्थी आहे. यासाठी शिक्षकाने अभ्यासक्रम समजून घेणे आवश्यक आहे. शिक्षण जीवनाभिमुख बनले पाहिजे. शिक्षणाला मानसशास्त्रीय बैठक लाभली आहे. अभ्यासक्रम पद्धती यातील होणारे आमूलाग्र बदल शिक्षकांनी ध्यानात घेऊन अध्यापन करावयास हवे. नंबर 2, अभ्यासक्रमातील विषयांचा जीवनाशी संबंध जोडून जीवनाच्या वाटचालीत त्यांची उपयुक्तता स्पष्ट केली पाहिजे. नंबर 3, अध्ययनार्थींच्या जिज्ञासा जागृत करून उपयुक्त ज्ञान व कौशल्ये तसेच वृत्ती संपादन करण्यास प्रवृत्त करावे. नंबर 4, तत्वशोधन व उपयोजन यावर अध्ययन अध्यापनाची रचना करावी.
नंबर 5, विषय तुटकपणे न शिकविता त्यांचा एकमेकांशी संबंध प्रस्थापित करावा. विषय शिकविताना सामान्यीकरणावर अधिक भर द्यावा. अध्ययनार्थीच्या बौद्धिक कुवतीवर संक्रमण अवलंबून असल्यामुळे मंद बुद्धीच्या मुलांना शिकविताना नियम तत्वे नीट समजतील याची काळजी घ्यावी. 7, उजळणी चर्चा यावर अधिक भर द्यावा. 8, श्रमनिष्ठा, बंधुभाव, स्वावलंबन, समाजनिष्ठा इत्यादी मूल्ये संक्रमित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करावेत. 9, माहिती, तंत्रे, पद्धती, कौशल्ये यातील समानता अध्ययनार्थ्यांच्या लक्षात आणून द्यावी. 10, शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करताना त्या कार्यक्रमांचा समाज जीवनाशी संबंध जोडावा व तो स्पष्ट करावा. अध्ययन संक्रमणाच्या मुळाशी विषयाचे आकलन आहे. विषय उत्तम प्रकारे अध्ययनार्थ्याला समजला तर अध्ययन संक्रमण सुलभ होण्यास मदत होते हे शिक्षकांनी ध्यानात घ्यावे. या ठिकाणी अध्ययन संक्रमणाचे प्रकार हा मुद्दा संपलेला आहे. यानंतर आपण ब्रेन बेस्ड लर्निंग कन्सेप्ट, मेंदू आधारित अध्ययन किंवा शिक्षण या संकल्पनेविषयी जाणून घेणार आहोत. सर्व प्राण्यांच्या मध्ये मानव प्राण्याचा मेंदू विकसनशील समजला जातो. अनेक अवस्थांमधून जाऊन आजचा विकसित मानव बनला आहे असे संशोधन सांगते. आदिमानवापासून आजचा प्रगत मानव कसा उत्क्रांत झाला याचं एक चित्र आणि ती नावं आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. थोडक्यात काय तर सर्व प्रकारचे ज्ञान व विविध कौशल्ये मानवाने बुद्धीच्या साहाय्याने संपादित केलेली आहेत. तेव्हा सर्वप्रथम बुद्धी म्हणजे काय हे आपण जाणून घेऊया. त्यामुळे पुढचा मुद्दा येतो बुद्धीच्या व्याख्या. नव्या परिस्थितीत समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय ही व्याख्या स्टर्न यांनी केलेली आहे. नंबर 2, अमूर्त स्वरूपातील विचार प्रक्रिया चालू ठेवण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. टर्मन यांनी ही व्याख्या केलेली आहे. नंबर 3, नवीन ज्ञान संपादन करण्याची क्षमता म्हणजे बुद्धी होय. नंबर 4, आपल्या वास्तव जीवनात येणारे प्रश्न सोडविण्याची क्षमता, नवे प्रश्न समोर उभे करून ते सोडविण्याची क्षमता आणि आपल्या संस्कृतीच्या चौकटीत जिला काही आहे मूल्य अशा एखाद्या वस्तूची किंवा सेवेची निर्मिती करण्याची पात्रता म्हणजे बुद्धिमत्ता होय ही गार्डनर यांनी व्याख्या केलेली आहे. बुद्धिमत्ता जसे प्रश्न सोडविण्याचे किंवा निर्मिती करण्याचे साधन आहे त्याचप्रमाणे ते शिकण्याचेही साधन आहे. अध्यापनाचा किंवा शिकण्याचा संबंध मेंदूशी आहे. त्यामुळे या ठिकाणी अभ्यासक्रम, शिक्षण पद्धती यांचा विचार करून मानवी मेंदूची रचना व कार्ये समजून घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढचा मुद्दा येतो मेंदूची रचना व कार्य. मानवी मेंदूचे प्रामुख्याने 3 भाग आहेत. नंबर 1, सरपट मेंदू. नंबर 2, भावनिक मेंदू. नंबर 3, नवमस्तिष्क मेंदू. नंबर 1, सरपट मेंदू. मानवासहित सर्व प्राण्यांमध्ये हा मेंदू असतो. या मेंदूमध्ये श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, मलमूत्र विसर्जन, प्रजोत्पादन ही कामे करणारी यंत्रणा आहे. शरीराला जिवंत ठेवण्याचे कार्य हा मेंदू करतो. नंबर 2, भावनिक मेंदू. लहान मेंदू, लिंबिक सिस्टीम यामध्ये विविध भावनांची निर्मिती होते. नंबर 3, नवमस्तिष्क मेंदू, निओकॉर्टेक्स. यालाच मोठा मेंदू असे म्हणतात. शिक्षणाच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा मेंदू आहे. या मेंदूमध्ये निर्मिती क्षमता, स्मृती जतन करणे, विचार करणे, भाषा शिक्षण, जाणीवेच्या पातळीवरील भावभावना यांची वेगवेगळी केंद्रे आहेत. हा मेंदू 2 भागांमध्ये विभागला जातो. नंबर 1, डावा मेंदू आणि नंबर 2, उजवा मेंदू. डावा मेंदू शरीराच्या उजव्या भागाचे नियंत्रण करतो तर उजवा मेंदू शरीराच्या डाव्या भागाचे नियंत्रण करतो. हे दोन्ही भाग एकमेकांच्या सहकार्याने संपूर्ण शरीराचे नियंत्रण करतात. डावा व उजवा मेंदू यांचा संबंध आपल्याला पुढील आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करतात. मानवी मेंदू हा प्रामुख्याने 2 भागामध्ये विभागलेला आहे, डावा मेंदू आणि उजवा मेंदू. आणि या 2 भागामध्ये म्हणजे डाव्या मेंदूत आणि उजव्या मेंदूत कोणकोणत्या क्रिया चालतात ते मी आपणास सांगते. एक, डाव्या मेंदू हा सकारात्मक विचार करतो. ते एक भाषा केंद्र आहे. गणित, विज्ञान याचं आकलन डाव्या मेंदूमध्ये होतं. कार्यकारण मीमांसा केली जाते. सुसंगत विचार केले जातात. तर्कसंगत विचार केले जातात. एखाद्या समस्येचं निराकरण हे डाव्या मेंदूतून केलं जातं. तेच उजवा मेंदू आपला काय करतो तर संगीत जर आपण शिकत असू तर ते करण्यासाठी किंवा शिकण्यासाठी आपल्याला उजवा मेंदू सपोर्ट करतो.
कला, अवकाश विषयक ज्ञान, कल्पनाशक्ती, रचनात्मकता, भावना, उत्स्फूर्त ज्ञान या सगळ्या बाबी या उजव्या मेंदूमध्ये होत असतात. डाव्या व उजव्या मेंदूचे दोन्ही भाग मध्यभागी एकमेकांशी काही रसायनांनी जोडलेले असतात. या भागाला महासंयोगी पिंड कॉर्पस क्लोजम असे म्हणतात. ज्यावेळी भाषेतील एखाद्या कवितेची निर्मिती होते त्यावेळी डाव्या बाजूतील भाषेचे केंद्र आणि कला निर्मितीचे उजव्या भागातील केंद्र यांची जोडणी होते. त्याचबरोबर स्मृतीच्या केंद्रातील भाषा परत आठवली जाते, त्यात विचार प्रक्रिया सामावली जाते आणि या साऱ्यांचा परिपाक म्हणजे कविता ही तयार होत असते. डाव्या व उजव्या मेंदूतील अर्धगोल सिद्धांत. मानवी मेंदूचे उजवा व डावा असे दोन विभाग असून त्यांना अर्धगोल किंवा गोलार्ध म्हणतात. या प्रत्येक गोलार्धाची मानवी वर्तनातील भूमिका वेगवेगळी आहे. डावा गोलार्ध सर्व प्रकारच्या माहितीचे पृथक्करण करतो. मेंदूची ही बाजू भाषेशी निगडीत विविध कार्यांशी संबंधित आहे. उजवा गोलार्ध माहितीचे संकलन एकसंघ दृष्टिकोनातून करते. मेंदूची ही बाजू विशेषतः माहितीचे संश्लेषण, दृश्य व अवकाश विषयक संबंध, समस्या निराकरण या क्रियेशी संबंधित आहे. मानवी मेंदूत उजवा गोलार्ध सर्जनशीलता, विचार व त्याच्याशी संबंधित कार्य करतो असे मानले जाते. मानवी मेंदूतील या दोन गोलार्धांची कार्ये प्रत्येक व्यक्तीच्या वर्तनात विशेष भूमिका बजावतात. परंतु काही बाबतीत एक गोलार्ध दुसऱ्या गोलार्धावर वर्चस्व करतो, तर बरेचदा दोन्ही गोलार्धांच्या एकत्रित सहभागातून कार्ये केली जातात. त्यामुळे पुढचा मुद्दा आपण बघूया, मेंदू, बुद्धिमत्ता व शिक्षण यांचा परस्पर संबंध. आज जगामध्ये मानवी मेंदू संदर्भात बरेच संशोधन चालू आहे. अलीकडच्या काळात संशोधनातून, विशेषतः मेंदूविषयीच्या संशोधनातून असे दिसून आले आहे की बुद्धिमत्ता अनुवंशिक नाही तर ती उपजत आहे किंवा नैसर्गिक आहे. बुद्धिमत्ता नावाची एकच क्षमता नसून बुद्धिमत्तेची डाव्या व उजव्या मेंदूच्या भागात वेगवेगळी केंद्रे असतात. यावर आधारित हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. हा सिद्धांत त्यांनी 1983 मध्ये त्यांच्या फ्रेम्स ऑफ माइंड या ग्रंथात मांडला आहे. या ग्रंथात त्यांनी 8 प्रकारच्या बुद्धिमत्तांचा उल्लेख केलेला आहे. उदाहरणार्थ भाषिक, वाचिक, तार्किक, गणिती, सांगीतिक, अवकाशीय, शारीरिक, व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, आंतरव्यक्ती बुद्धिमत्ता, निसर्गविषयक बुद्धिमत्ता यांचा समावेश होतो. त्यांच्या मते बुद्धिमत्ता एक नसून अनेक प्रकारच्या आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला उपजतच या सर्व बुद्धिमत्तेची असलेला संबंध बांधण्याचा सुरुवातीच्या काळातील पहिला प्रयत्न लेस्ली हार्ट यांनी आपल्या 1983 मधील ह्युमन ब्रेन अँड ह्युमन लर्निंग या ग्रंथाद्वारे केला. या ग्रंथावर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या तरी आजही या ग्रंथाच्या आशयाचे महत्व टिकून आहे. लेस्ली हार्ट यांनी आपल्या या ग्रंथात मेंदू व शिकणे या संबंधाबाबत 3 संकल्पना मांडल्या. या संकल्पना पुढील प्रमाणे. नंबर 1, मेंदू आधारित शिक्षण. मानवी मेंदूचे जे काही शास्त्रीय तत्व उपलब्ध असेल त्याचा वापर शिक्षणासाठी करून घेणे. नंबर 2, मेंदू अनुरूप शिक्षण. ब्रेन कॉम्पिटिबल एज्युकेशन. मानवी मेंदूचा आकार व स्वरूप याबाबत जी काही स्पष्टता आजवर आली असेल त्याच्याशी अनुरूप जुळणारे असे शिक्षण. नंबर 3, मेंदू विरोधी शिक्षण. ब्रेन अँटागॉनिस्टिक एज्युकेशन. मेंदू कसा असतो याची काहीही कल्पना नसताना मुलांवर शिक्षण लादण्याचा जो प्रकार आहे त्याचा बरेचदा अनिष्ट परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. थोडक्यात मेंदू विषयक शास्त्रीय ज्ञानाचा अध्यापनामध्ये उपयोग करावा. मेंदूच्या नैसर्गिकतेशी मिळते जुळते असे शिक्षण असावे असा विचार पुढे आला. या 3ही संकल्पना आणि विशेषतः मेंदू आधारित शिक्षणाची संकल्पना आज शिक्षण क्षेत्रात मान्यता पावून आलेली दिसते. अलीकडच्या काळात शिक्षण विषयक विचार आणि प्रत्यक्ष व्यवहारात ही संकल्पना खूपच विस्तार पावलेली आहे. उदाहरणार्थ अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ सुझन कोवनिक यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मेंदू अनुरूप शिक्षणामध्ये शालेय शिक्षणातील इंटिग्रेटेड थेमॅटिक इन्स्ट्रक्शन मॉडेल हे प्रतिमा 1994 मध्ये विकसित केले. याच कालावधीत
रिनेट केन व जिऑफ्री क्रेन या पती पत्नींचे मेकिंग कनेक्शन्स हे पुस्तक 1991 साली प्रकाशित झाले. त्यामध्ये त्यांनी मेंदू आधारित शिक्षण या संकल्पनेचा तात्विक पातळीवर तसेच प्रत्यक्ष शैक्षणिक वातावरणाच्या स्तरावर मोठ्या प्रमाणावर विस्तार करून त्याला नेटके वळण देण्याचा प्रयत्न केला. जेन हिली, रॉबर्ट सिल्व्हेस्टर, पॅट कोल्फ अशा अनेकांनी आणि मुख्यतः एसिक जेन्सन यांनी या संकल्पनेला मूर्त स्वरूप प्राप्त करून देण्यात महत्वाचा हातभार लावलेला आहे. म्हणजे या ठिकाणी या नावांवरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकेल की मेंदू आधारित अध्ययन किंवा मेंदू आधारित शिक्षण या संशोधनामध्ये सगळ्यात महत्वाचे योगदान कोणी कोणी दिलेले आहे. तर यापैकी तुम्ही कोणतीही नावं प्रश्न कसा विचारला असेल त्याप्रमाणे देऊ शकता. या प्रकारच्या तात्विक विचारात आणि पद्धतीत आमूलाग्र बदल होत आहे. रिनेट व जिऑफ्री केन यांच्या मते एका अर्थी सर्वच शिक्षण मेंदू आधारित असले तरी मेंदू आधारित शिक्षण या संकल्पनेचा खरा अर्थ वेगळा आहे. या संकल्पनेत अर्थपूर्ण शिक्षणाचे मेंदूस्थित जे नियम असतात त्यांना अनुसरून किंवा ते लक्षात घेऊन आपले शिकविण्याचे काम करणे अभिप्रेत असते. यात आपण मानवी मेंदूलाच शिकवित असतो. म्हणजे मेंदूकडून आपण शिकत नाही तर आपण मेंदूला शिकवित असतो. ही संकल्पना यामध्ये जिऑफ्री केन यांना आणि रिनेट यांना अपेक्षित आहे. केन आणि यांनी हे नियम आणि त्यांना पायाभूत असणारी मेंदूची खास वैशिष्ट्ये ही पुढील प्रमाणे सांगितलेली आहेत. नंबर 1, आकृतीबंधाचा शोध घेऊन अंदाज करण्याची क्षमता विकसित करणे. नंबर 2, विविध प्रकारच्या स्मृतींची अफाट शक्ती. नंबर 3, बाह्य माहिती व त्यावर विचार करता येण्याची क्षमता यांचे विश्लेषण करून स्वतःमध्ये सुधारणा करीत अनुभवातून शिकण्याची क्षमता. नंबर 4, अपरिमित अशा निर्मिती क्षमता. मेंदूच्या या वैशिष्ट्यामुळे मेंदूचे शिकणे घडत असते. रिनेट व जिऑफ्री केन यांनी मेंदू आधारित शिक्षणाला सैद्धांतिक दृष्ट्या पायाभूत ठरणारी तसेच शिक्षणातील कार्यक्रम व पद्धती ठरविण्यासाठी सहाय्यभूत ठरेल अशी मेंदू विषयक 12 तत्वे दिली आहेत. शिकणे आणि शिकविणे या प्रत्यक्ष शिक्षणातील दैनंदिन क्रियांसाठी ही तत्वे म्हणजे एक उपयुक्त चौकट आहे. ही तत्वे मांडताना लेखकांनी यातील प्रत्येक तत्वाचे शैक्षणिक पर्यवसानही मांडले आहे. मेंदू आधारित शिक्षणासंदर्भात दिली गेलेली ही तत्वे शिक्षणाचा सैद्धांतिक पाया म्हणून येतात. कारण ही तत्वे मेंदूमधील शिकण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेशी संबंधित आणि सिद्ध अशी तत्वे आहेत. ही तत्वे जेव्हा प्रत्यक्ष शिक्षणाच्या संदर्भात विचारात घेतली जातात तेव्हा ती एक नवीनच प्रारूप आपल्या समोर ठेवतात आणि हे प्रारूप पारंपरिक वर्तनवादी मानसशास्त्रावर आधारलेल्या शिक्षक केंद्री शिक्षणापेक्षा वेगळ्या विद्यार्थी केंद्री रचनावादी शिक्षण पद्धतीकडे आपल्याला घेऊन जाते. ही तत्वे आपल्याला माहिती घोकमपट्टीने राबविण्याच्या शिक्षण पद्धतीकडून अर्थपूर्ण शिकण्याकडे आणि विद्यार्थ्यांच्या स्वयं शिक्षणाकडे नेणारी आहेत. केन पती पत्नींनी शिक्षण व्यवहारासंबंधीची एक मेंदू आधारित शिक्षणाचा एक हेतू सांगितला आहे. तो म्हणजे माहिती साठविण्याच्या शिक्षणाकडून अर्थपूर्ण शिकण्याकडे जाण्याचा आणि त्यासाठी अन्योन्य क्रिया करणाऱ्या 3 घटकांची उपस्थिती आवश्यक मानली जाते. ते 3 घटक म्हणजे नंबर 1, चिंतामुक्त कार्यक्षमता, रिलॅक्स्ड अलर्टनेस. ही एक मनाची अशी अवस्था मानली आहे की यात मेंदूच्या कार्याशी म्हणजेच अर्थपूर्णतेचा शोध घेणे अथवा आव्हाने घेणे यांच्याशी मनाची एकतानता होते. शिकणाऱ्या मुलांच्या बाबतीत अशी मनोवस्था केली जाते जेव्हा मुलांना भीती धमकी यापासून सुरक्षित असे वातावरण मिळते त्याच वेळी शिकण्याची नवनवीन आव्हाने उपलब्ध होतात. यातून मुले कार्यमग्न होतात. नंबर 2, क्षमतावृंद कार्यमग्नता, आर्किटेक्ट इमर्शन. एखाद्या अनुभवात विद्यार्थी बुडून जातो. सर्व ज्ञानेंद्रियांचा वापर करून सर्वांगाने अनुभव घेतो तेव्हा तो खरा कार्यमग्नतेचा अनुभव असतो. शिक्षक अशा तऱ्हेच्या अनुभवांसाठी विद्यार्थ्याला प्रेरित करू शकतो किंवा संधी प्राप्त करून देऊ शकतो. अशा वेळी साहजिकच शिक्षणाचा दर्जा उंचावतो. नंबर 3, कृतिशील प्रक्रिया, ऍक्टिव्ह प्रोसेसिंग.
विद्यार्थी जेव्हा एखाद्या अनुभवात प्रत्यक्ष भाग घेत असतो त्यासाठी करावयाच्या कृती तो दंग झालेला असतो, तेव्हा संकल्पना नेमकेपणाने समजण्यास मदत होते. स्वतः कृती करणे, स्वतः त्यावर विचार करणे, स्वतःच्या जबाबदारीने अनुभव घेणे इत्यादींमुळे विद्यार्थी पूर्णांशाने ज्ञान आत्मसात करतात. 20व्या शतकाच्या अखेरच्या दशकातील रिनेट व जिऑफ्री केन यांच्या मेकिंग कनेक्शन्स 1991 ते 1994 आणि एज्युकेशन ऑन द एज ऑफ पॉसिबिलिटी 1997 या त्यांनी प्रकाशित केलेल्या ग्रंथातील मेंदू आधारित शिक्षण या संकल्पनांचा सविस्तर मांडणीनंतर 2008 मध्ये एरिक जेन्सेन यांनी आपल्या ग्रंथातून मेंदू विषयक नवसंशोधनाच्या आधारे मेंदू आधारित संकल्पनेची नव्याने मांडणी केली आहे. जीवशास्त्र, मज्जाशास्त्र, मानसशास्त्र, मानसोपचारशास्त्र, मज्जा समाजशास्त्र अशा शास्त्रांमधील संशोधनाच्या आधारे एरिक जेन्सन एकीकडे मेंदू आणि दुसरीकडे शिकणे यांच्या संबंधाकडे नव्याने दृष्टी वळवतात. मुख्यतः शिकवण्याविषयी मार्गदर्शन करतात. मेंदू आधारित शिक्षण या संकल्पनेची नव्याने परंतु अतिशय सोपी व्याख्या जेन्सेन करतात. त्यांच्या मते मेंदू ज्या नैसर्गिक प्रक्रियेने शिकण्यासाठी निर्माण झाला आहे त्या पद्धतीला अनुसरून शिकणे म्हणजेच मेंदू आधारित शिक्षण होय. म्हणजे या ठिकाणी ही व्याख्या दिली जाईल तुम्हाला एमसीक्यू मध्ये, आणि ही व्याख्या कोणी केलेली आहे तर ही व्याख्या जेन्सेन यांनी केलेली आहे आणि ही सुधारित व्याख्या आहे मेंदू आधारित शिक्षणाविषयीची. ही संकल्पना आंतरविद्याशाखीय अशी आहे, कारण यामध्ये केवळ मज्जाशास्त्रच नव्हे तर रसायनशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, जनुकशास्त्र, जीवशास्त्र, संगणकीय शास्त्र, मज्जाजीवशास्त्र अशा अनेक शास्त्रातून मेंदूला अनुसरून म्हणजे काय याचा शोध घेतला गेला आहे. त्यामुळे ही संकल्पना विस्तारत गेली आहे. आपल्या मनात मेंदू ठेवून शिकणे असे वर्णन जेन्सेन यांनी केलेले आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे की मेंदू डोक्यातच ठेवू नका, तर तो आपल्या हृदयात ठेवा, मनात ठेवा आणि शिकण्याचं काम करा. त्यावेळेला अध्ययन घडेल आणि अशा वेळेला ज्या वेळेला अध्ययनार्थी किंवा विद्यार्थी अध्ययन करेल ते खऱ्या अर्थानं मेंदू आधारित अध्ययन किंवा मेंदू आधारित शिक्षण असेल असं जेन्सेन यांचं मत आहे. आज जगामध्ये मेंदू आधारित शिक्षण ही संकल्पना शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विचारात खऱ्या अर्थानं स्थिर झालेली आहे. मन, मेंदू आणि शिक्षण या नव्या निर्माण झालेल्या शास्त्रात ही संकल्पना शिक्षण व्यवहारासाठी पायाभूत मांडली आहे. या संकल्पनेभोवती होत असलेल्या अनेक संशोधनातून निर्माण होणारे ज्ञान प्रत्यक्ष वर्ग व्यवहारात तसेच धोरणे ठरविण्यात उपयोगात आणले जात आहे. अनेक पाश्चात्य विद्यापीठातून मेंदू आधारित शिक्षण या संकल्पनेचे पदवी व पदव्युत्तर पातळीवरचे अभ्यासक्रम चालविले जात आहेत. अनेक शास्त्रीय जर्नल्समधून नवी संशोधने, नवे वाङ्मय प्रकाशित होत आहे. शिक्षणाला विचारांची एक बळकट आणि उपयुक्त दिशा देण्याचे कार्य मेंदू आधारित शिक्षण किंवा मेंदू आधारित अध्ययन ही संकल्पना करीत आहे. या ठिकाणी मेंदू आधारित संकल्पना ही पूर्ण झालेली आहे. मित्रहो, मला एक सांगावंसं वाटतं तुम्हाला की माझ्या महाविद्यालयाला सुद्धा फक्त एमसीक्यू प्रश्नाचे व्हिडिओ तयार करता येतील, पण मुळात फक्त प्रश्नार्थी आणि परीक्षार्थी तुम्हाला बनवायचं नाहीये. कारण या कोर्स नंतर पुढे जाऊन तुम्हाला टीईटी एक्झाम पण द्यायची आहे. एक शिक्षक तुम्हाला बनायचं आहे. आता तुम्ही होऊ घातलेले शिक्षक आहे. त्यामुळं प्रत्येक विषयाच्या ज्या मूळ संकल्पना आहेत त्या मूळ संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचविणं हा महाविद्यालयाचा प्रामाणिक हेतू आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदा आम्ही सविस्तर संकल्पना तुमच्यापर्यंत पोहोचवितो आणि त्यावर आधारित कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतील त्या प्रश्नांची शक्यता असलेले प्रश्न तयार करून, प्रश्नपेढी तयार करून ती तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. मी आजपर्यंत कधीही आपणाला म्हणालेले नाहीये लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कारण हे व्हिडिओ तुमच्यासाठीच बनवलेले आहेत आणि तुम्ही हे बघितले पाहिजेत आणि ते तुम्ही बघाल अशी प्रामाणिक आशा आणि अपेक्षा एवढीच मी या ठिकाणी व्यक्त करते.